नमस्कार. आम्ही आता गोदा पार्क या ठिकाणी निघालो आहे. सर्वजण स्वयंपाक वगैरे मस्त रेडी करून ठेवला आहे. उशीर झाला तरी काही अडचण नाही. नीरव, नयन, वहिनी, निधू, ऑटो केली. आम्ही आता मस्त ऑटोमध्ये चाललेलो आहे. दाबून दोबून बसणं चालू आहे. फायनली गोदा पार्क या ठिकाणी आलेलो आहे आम्ही. आता गोदा पार्क या ठिकाणी पोहोचून आता मयुरी लाईनीमध्ये उभी आहे. तिकीट काढते होती. हा फर्स्ट व्ह्यू मध्ये एंटर केल्या संध्याकाळी मस्त निधी पडून चालली होती पाण्यामध्ये. मयुरीने तिला ओढून घेतलं. सगळे घाबरून गेले होते. पोरांनी मस्त एन्जॉय केला. नयन, यत्निका, निधी, नीरव. फायनली गोदा पार्क मध्ये आलोय आम्ही आता. मस्त व्ह्यू होता. छान वातावरण होतं काल. पाण्याचे फवारे मस्त अंगावर उडत होते. अशा प्रकारे तिथे पाळणा लहान मुलांचे अनेक प्रकारचे खेळणे. तिकीट आहे 100 रुपये तिकीट आहे. रेल्वे गाडी होती. निधी खूप मागे लागली होती. मला पाळण्यावर बसायचं तर आम्हाला पूर्ण घरी जायचं. त्यामुळे जास्त टाईम वेस्ट करायला नाही. बघा अशा पद्धतीचं पण आहे तिथे. या हे आपली गँग घसरगुंडी घेताना मस्त. नीरव, निधी, नयन एका राशीचे लय त्रास देत होती. पाण्यामध्ये तिघी मारूच करत होते ते. तिकडे बाई निधू. हे बघा लाईनशीर मस्त मयुरी, दर्शना, वेगळी काही मजा आली. हा एक छोटासा शूट केलं होतं मी निधीचं कारंजांजवळ. निधीला डान्स आवडत नव्हता त्यामुळे कसंही हात पाय हलवून नाचत होती. नीरव आणि निधी त्यांचा कपल डान्स चालू होता. छोटा छोटा पोज द्यायची. आम्ही छोटासा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला पण तो एवढा सक्सेस झाला नाही. मयुरीकडून निधी उचलत नव्हती. अशा प्रकारे आम्ही गोदा पार्कचा आनंद घेत होतो. हा येत नाही का? कसं वाटलं तुला गोदा पार्क? वर्षभरात तुला कसं वाटलं नीरव येत तुला? मयुरी खूप आनंद गोदा पार्क कसं वाटलं ताई? तुम्हाला वहिनी निधू गोदा पार्क कसं वाटलं? निधी खूप भारी. गोदा पार्क कसं वाटलं तुम्ही की कशा प्रकारे वाटलं तुम्हाला गोदा पार्क? गोदा पार्क कसं वाटलं तुला? भारी. मयुरीन ते आता नाचणार आहे. दर्शना वहिनी पण नाचणार आहे. काही पण नाचणार आहे. खाण्याचं थोडंसंच महाग आहे इथे. हा हे इथे मजा आली आमची. तरी खूप मजा केली इथे. आम्ही डान्स चालू होता.
असा आनंद घेत होतो आम्ही. तुम्हाला कसं वाटतंय बघून? केलं मी माझ्या पद्धतीने प्रयत्न केला व्हिडिओ बनवण्याचा. ते करतो 8:30 मिनिटाच्या आसपास गेलो. आम्ही आत्ता गोदा पार्कमधून बाहेर निघालो आहे. खूप एन्जॉय केला, मजा केली आणि फायनली आता घराकडे निघालो आहे.